नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। सकाळ सकाळ मस्त सूर्योदय होतोय। मी वरती गेलेली आहे, म्हणजे टेरेसवर आलेली आहे। आमच्या टेरेसवरून सूर्योदय मस्त दिसतो आणि आम्ही गावाकडे राहतो, त्यामुळे गावाकडची सकाळ तर खूपच सुंदर असते। तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आम्ही गावाकडे का राहतो, तर समोरच व्हिडिओ आहे मोठावाला, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की आम्ही गावाकडे का राहतो। तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। पूर्ण मोठा व्लॉग आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मग सकाळ झाल्यानंतर देवपूजेसाठी मी बागेमध्ये जाते, फुलं काढण्यासाठी। माझ्या गार्डनमध्ये मी भरपूर फुलझाडं लावलेली आहेत, त्यामुळे देवासाठी खूप सारी फुलं मिळतात। आणि मग नाश्ता केला। आज नाश्त्याला उकडलेली मटकी होती, मस्त त्याच्यावर लिंब पिळला आणि मग खाल्लं। आणि संध्याकाळी ना आजकाल खूप जास्त पाऊस येतो, तुम्ही बघू शकता ढग केवढे आले होते आणि आमच्याकडे तर वादळच आलं होतं। एवढा पाऊस लागला होता आणि वारा पण खूप सुटला होता। तर मी वरती गेले होते, पाऊस येण्याच्या आधीच कसला वारा सुटला होता आणि ढगंसुद्धा आली होती। तर पाऊस पडलेला आहे म्हणून आम्ही आंबेसुद्धा काढले। आमच्या झाडावरचा पहिला आंबा आहे तो आम्ही काढला, कारण की मग पाऊस पडल्यानंतर आंबा खराब होण्याची शक्यता असते, म्हणून हा तोतापुरी आंबा आहे। खूप गोड होता, आम्ही खाल्लासुद्धा। आणि मग आई आली संध्याकाळी, आईसुद्धा आंबे घेऊन आली। कसले पिकलेले आंबे आहेत आणि आम्हाला आंब्यांचा वास घ्यायला खूप जास्त आवडतं। तर आईने आंबे घेऊन आले आणि प्लस आईने मसालासुद्धा आणला होता वर्षभरासाठी। आईच मला मसाला बनवून देते, आईचा घरगुती मसाला आहे। ह्याचासुद्धा ब्लॉग मी केलेला आहे, आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। तर आई माझ्यासाठी मसाला घेऊन आली। तर अशा प्रकारे आम्ही पिशव्या पाऊच भरून ठेवतो, म्हणजे महिन्याला लागला की एक पिशवी काढायची, मग तो एक पिशवी आपल्याला 2-3 महिने आरामात चालतो। तर चला मग मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।